वाहिनीमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। बघा आजची महत्त्वाची बातमी। आमदार अहिरांचे आश्वासन आणि माननीय केदारनाथ अहिरांच्या ठोस भूमिकेनंतर उपोषण मागे। कसमादेच्या वैभव असलेले वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रिया निविदा विरोधात सर्व पक्षीय नेत्यांकडून कारखाना कार्यस्थळावर आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले। यावेळी कुठल्याही परिस्थितीत कारखाना विक्रीची प्रक्रिया पूर्ण न होऊ देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला। दुपारी 3 वाजता पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना याबाबतचे निवेदन सादर करून उपोषण मागे घेण्यात आले। 26 जुलै 2024 रोजी राज्य सहकारी बँकेकडून वसाकाच्या थकीत कर्जाबाबत विक्री लिलावाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती। त्या अनुषंगाने वसाका बचाव कृती समिती, ऊस उत्पादक शेतकरी सभासद, कामगार, आजी माजी पदाधिकाऱ्यांचे वारसदार यांनी एकत्र येऊन बुधवार दिनांक 24 जुलै 2024 रोजी वसाका कार्यस्थळावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून विक्री निविदा प्रक्रिया बंद करावी यासाठी शासनाचे लक्ष वेधण्याकामी उपोषण करण्यात आले होते। आमदार राहुल अहिर यांचे आश्वासन आणि माननीय केदारनाथ अहिर यांच्या ठोस भूमिकेनंतर उपोषण मागे घेण्यात आले। आपण बघत आहात रामराज्य स्टार टीव्ही न्यूज। रामराज्य स्टार टीव्ही न्यूज करिता सहसंपादक श्री अनिल भाऊ सावंत, डोंगरगाव। काही आशाच राहिली नसेल असं असेल, पण जे काही मी मागच्या दिवसापासून बघतोय किंवा आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची, शेतकऱ्यांची, सभासदांची, सर्व राजकीय नेत्यांची भावना कशी मांडतो ही वेगळी वेगळी जरी असेल तरी मला वाटतं सगळ्यांची भावना एका ओळीत जर सांगायची असेल तर ती हीच असली पाहिजे की कारखान्याची कारखान्याची विक्री होऊ नये। कारखाना हा ऊर्जित अवस्थेत आणून चालला गेला पाहिजे। मग तो चालवायला सभासद चालवत असतील, आपले कोणी चालवत असतील किंवा मग दुसरी कुठली पार्टी चालवत असेल, ह्याच पद्धतीची एका ओळीची ही भावना असू शकते। याच्यापेक्षा वेगळी भावना काही कोणाची नाही। आणि त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीसाठी काय प्रयत्न करणार आहोत हा त्याच्यातला सर्वात महत्वाचा विषय आहे। आता थोडंसं दादांनी असेल, प्रभाकर पाटलांनी असेल, ह्या कारखान्याचं इतिहासामध्ये आपण बऱ्याच जणांनी, कारण तुम्ही ज्येष्ठ आहात, काही आता तुम्ही आपणसारखे लोक आहात की जे फार ज्याच्या पायापासून इथं आहात, आणि स्वाभाविक आहे की प्रत्येकाला वाईट वाटतं की एका काळाचा एवढं मोठं वैभव असलेला हा कारखाना, जो राज्यामध्ये अत्यंत अग्रगण्य असा कारखाना होता, आणि त्याची ही अवस्था। पण आज आपल्याला हे बोलत असताना आपल्याला थोडंसं मी जे प्रॅक्टिकल आहे ते बोलेल। उगीच आपण भाषण करायचं, मग नुसतंच 4 टाळ्या घ्यायच्या आणि उद्या निघून जायचं आणि मग घरी बसलं की आपल्याला काही घेणं नाही, असली काही माझ्या स्वभावात नाही। मी 4 शब्द कमी बोलतो पण 4 गोष्टींचे काम जास्त करतो। त्याच्यामुळे एखादी गोष्ट फक्त बोलायची आणि व तसं काही माझ्या स्वभावात नाही, आणि ओरडून आरडा करून बोलायचं तेही माझ्या स्वभावात नाही। पण जे सत्य आहे, जे मला वाटतं ते मी तुम्हाला सांगतो। आणि ह्या वैभवामधनं आपण जात असताना आज आपण त्या मानसिकतेमध्ये राहण्यामध्ये काय असतं, आज आपल्या कारखान्याची जी वस्तुस्थिती आहे, आज आपल्या कारखान्याची जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती जर आपल्याला बदलायची असेल तर आजची वास्तविकता काय आहे ती बघूनच आपल्याला बदलता येणार आहे। आपल्याला काय वाटतं, आपल्याला काय वाटत नाही, याच्यापेक्षा सत्य काय आहे हे सर्वात महत्वाचं आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की आदरणीय कर्मवीर ज्ञानदेवदादा देवरेंपासून तर बाबांपर्यंत हा कारखाना जेव्हा जेव्हा चालू होता तेव्हापर्यंत हा कारखाना थोडासा खालीवर झाला असेल, पण त्या दिवशीपर्यंत माझा समज तरी मी तुम्हाला सांगतो, माझा काही फार आधी राजकारणाशी पर्यंत काही संबंध नव्हता, हे तुम्हालाही सर्वांना माहिती आहे। पण बाबांनी हा कारखाना जोपर्यंत सोडला, ज्या दिवशी मला वाटतं नवीन पॅनल आलं, तोपर्यंत तरी आपला कारखाना अत्यंत सुस्थितीत, अत्यंत टॉपचा कारखाना होता। नंतर काय कोणाला दोष आरोप करण्याचं काही कारण नाहीये। कोणी काय कारखाना चालवला, कसा कारखाना चालला, कसा काय चुकला असेल का हे असेल, प्रत्येक जण प्रयत्न करतो। त्याच्यामध्ये कारखाना 2012ला बंद पडला,
2012ला बंद पडल्यानंतर माझा कारखान्याशी का संबंध आला हे पण आज तुम्हाला सांगायला खऱ्या अर्थाने तेव्हा तुम्हालाही सर्वांना माहिती आहे, मी काही राजकारणात नव्हतो. बाबा 2008-9 पासून आजारी होतो आणि मी पहिल्यांदा जेव्हा इथं आलो तेव्हा MSC बँक जेव्हा कारखान्यावर ताबा घ्यायला आलेला होता. आता तुमच्यापैकी किती जण होते मला माहित नाही. तेव्हा बाबा इथं येऊन बसले होते आणि त्या आपल्या गेटच्या इथं बाजूला बसले होते. तेव्हा योगायोगाने मी होतो.